तुम्ही सुद्धा अशा स्त्रियांमधून आहात का ज्या अंघोळीनंतर डिरेक्ट कामाला पळतात आणि नंतर निवांत स्किन केअर करतात किंवा मग नंतर करूया, थोडासा टाईम भेटला की निवांत करूया, अशा अनेक सबबीखाली अंघोळ केल्या केल्या डिरेक्ट कामाला सुरुवात करतात आणि स्किन केअर पेंडिंगसाठी ठेवून जातात. तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे. आता 30कडे जाणारे स्किन जर यापेक्षा बेकार दिसत असेल तर समजून जा की मग तुमच्या स्किनची ऑलरेडी वाट लागलेली आहे आणि हीच ती वेळ आहे की तुम्हाला स्किन केअर करणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे आणि गरजेचं इसेन्शियलमध्ये येतं. तर बघा, आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आंघोळ झाल्या पहिल्या 10 मिनिटांमध्ये करण्यासारखं स्किन केअर. तर चला, माझी जस्ट आंघोळ झाली. माझ्या स्किनवरचं तुम्हाला पाणी पण दिसत असेल, जशाला तसं आहे. मी कुठलंच ड्राय नाही केलं आहे अजून. तर म्हटलं आधी मी माझं रुटीन जे तुमच्यासोबत शेअर करणार आहेत, आधी कॅमेरा ऑन करते, कारण मला तुमच्यासोबत शेअर करायचे रिअल आणि एकदम अनस्पॉन्सर्ड अनफिल्टर्ड असं रुटीन. पहिली स्टेप असणार आहे आपली की आपली स्किन जे आहे त्यावरती बिलकुल घासून वगैरे पाणी क्लीन नाही करायचं आहे. तर ते असं हलक्या हाताने कुठलाही टॉवेल यूज करा, फक्त क्लीन असायला हवा. आणि जो तुम्ही टॉवेल चेहऱ्यासाठी यूज करता, अगदी छोटेसे रुमाल्स तुम्ही यूज करू शकता, कारण तेच रुमाल बॉडीवरती, तेच रुमाल इकडे तिकडे आणि मग परत स्किनवरती म्हणजे फेसच्या. तर असं यूज नाही करायचं आहे, कारण तुमच्या हातावरती सुद्धा इतके बॅक्टेरियाज असतात, ते तुमच्या स्किनवरती फेसच्या स्किनवरती लागून तुम्हाला ॲक्ने, ब्रेकआउट्स, पिंपल्स असं भरपूर काय काय देऊन जाऊ शकतात ॲज अ गिफ्ट विदाऊट आस्किंग. त्यामुळे तुम्हाला ही एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की एकच टॉवेल नाही यूज करायचं. तुम्ही खूप सारे टॉवेल्स ठेवू नाही शकत किंवा मेंटेन नाही करू शकत, तर तुम्ही छोटासा एक रुमाल घेऊ शकता जो तुम्ही फक्त फेसवरती यूज करा आणि मग तो छान मेंटेन करू शकता. एक छोटासा असतो, मेंटेनन्ससुद्धा कमी आणि ठेवायलाही छान असं, तर तुम्ही ते यूज करू शकता. आणि हे रुटीन सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हाऊसवाईफसाठी खूप इम्पॉर्टंट आहे, कारण तुम्हाला सकाळी सकाळी बघा आंघोळीला जेमतेम थोडासा वेळ मिळतो आणि त्यामध्येच तुम्हाला तुमचं स्किन केअरसुद्धा करायचं असतं. आता माझी स्किन ऑइली आहे त्यामुळे मी मॉइश्चरायझर नाही लावत आहे, बट तुमची स्किन जर ड्राय असेल तर मग सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला असं मॉइश्चरायझर घ्यायचं आहे जे तुमच्या हातावरती आल्यानंतर थोडंसं रूम टेम्परेचरवरती येणार आहे. तुमच्या ते कॉम्बिनेशन तुमच्या स्किनमध्ये छान ऑब्झर्व करायचं असेल तर डिरेक्ट बॉटलमधनं तोंडावरती नाही मारायचं, त्यामुळे असं घेऊन ठेवायचं. आणि नेक्स्ट स्टेप असणार आहे आपली स्किनवरची पहिली आणि हातावरची दुसरी अशी की तोंडावरती कुठलाही रिफ्रेशिंग मस्त स्प्रे मारायचा आहे. गुलाबजलचा स्प्रे जो मिळतो तो जर असेल तुमच्याकडे तर बेटर, यापेक्षा काहीच नाही आहे. बट आता मी टोनर यूज करते. तुम्हाला जसं की सांगितलं, माझी स्किन खूप जास्त ऑइली आहे आणि माझ्याकडे एक टोनर आहे जे खूप माइल्ड आहे, म्हणजे एकतर गुलाबजल आणि डिटो टोनर याच्यामधलं काहीतरी माझ्याकडे आहे, सो मी ते यूज करते. बघा, माझं टोनर जे आहे ते छान स्किनमध्ये गेलेलं आहे मस्त. आता कुठलाही बघा ओलसरपणा दिसतोय, बट ड्राय पण नाही वाटत आहे, हाताला ओलसरपणा लागत पण नाही आहे. तर अशामध्ये ते झालं की मग त्यानंतर तुम्हाला लावायचं हे, जे की आता छान रूम टेम्परेचरवरती आलं आहे आणि आपल्या स्किनवरती जायला तयार आहे. माझ्या ह्या सनस्क्रीनमध्ये आहे मॉइश्चरायझर आणि खूप साऱ्या मॉइश्चरायझरची माझ्या स्किनला गरज नाही आहे, त्यामुळे मी हे यूज करते आहे. बट ज्यांची ड्राय स्किन असेल, कॉम्बिनेशन स्किन असेल किंवा नॉर्मल स्किन असेल, त्यांनी मॉइश्चरायझर स्किप नाही करायचे, कारण मॉइश्चरायझरमुळे तुमच्या स्किनवरचे जे सेल्स असतात ते छान असे काय म्हणतात, असे अलाइव वाटतात आणि छान दिसतात, ग्लोविंग स्किन दिसते. बट देवाने मला इतकं ऑइल दिलं आहे स्किनवरती की ह्या सगळ्या गोष्टींना ना मी जर आत्ता मॉइश्चरायझर लावलं तर एका मिनटामध्ये माझी स्किन इतकी ऑइली दिसणार आहे की भयानक. आता ह्या सनस्क्रीनमुळेच अगदीच थोड्या वेळामध्ये माझ्या स्किनवरती इनफ ग्लो, इनफ तो चकाकीपणा येणार आहे, त्यामुळे मी सनस्क्रीनवरती थांबवते स्वतःला. बरोबर, आता टिंटेड वगैरे सनस्क्रीन आल्या आहेत बाजारात, सो तुम्ही त्याही यूज करू शकता. त्याने काय होतं, थोडंसं कव्हरेज मिळून जातं आणि मस्त ग्लोसुद्धा येतो, छान असं थोडंसं बीबी क्रीम, सीसी क्रीमसारखं वाटायला लागतं. आता हे आहे आपल्या हातांसाठी. हातांनासुद्धा टॅप ड्रायच करायचं आहे. जर तुम्ही ड्राय स्क्रबिंग वगैरे करणार असाल की आंघोळीनंतर बरेच जण करतात, तेही मी तुम्हाला एखाद्या छान व्हिडिओमध्ये सांगेल. बट आज मी ते केलेलं नाही आहे कारण मला गरज नाही वाटलेली. बट आता मी लावणार आहे जे बॉडीसाठी खूप इम्पॉर्टंट आहे.
अंघोळीनंतर तुमची स्किन जी हातांची किंवा पायांची किंवा ओव्हरऑल बॉडीची थोडीशी ओली ओली असेल, त्यावेळेस तुम्हाला बॉडी लोशन यूज करायचं आहे आणि तेव्हाच ते यूज करायचं आहे, कारण मॉइश्चर जे स्किनमधलं असतं ते छान लॉक होतं आणि दिवसभर तुम्ही मस्त चकाकते राहता, फ्रेश राहता. तुमची स्किन बिलकुल ड्राय होणार नाही आहे त्या एका स्टेपमुळे. त्यामुळे ती गोष्ट तुम्हाला करायची आहे. आणि ही जी स्टेप होती ती तुम्हाला थोड्या वेळानंतर, अगदी तुमच्या स्किन केअर झाल्यानंतर तुम्ही हातांचं वगैरे सनस्क्रीन लावलं आहे तरीही चालून जातं. मी जे द डर्माचं सनस्क्रीन लावलं आहे स्किनसाठी, चेहऱ्यासाठी. त्यानंतर व्हॅसलिनचं हे वालं लावलं आहे हातांसाठी आणि पायासाठी. यामध्ये SPF आहे, त्यामुळे हे खूप इम्पॉर्टंट आहे तुमच्या हातांवरती वगैरे. मी आता जे बाहेरून जाऊन आले, फिरून वगैरे आले, तर त्याचं पूर्ण टॅनिंग माझ्या हातावरती अजूनही आहे, बट ठीक आहे, ते हळूहळू जाईल. आणि त्याचबरोबर निव्याचं हे प्रोडक्ट मला इतकं आवडलेलं नाही आहे, बट स्टील जसं मिल्की स्ट्रक्चर जे आहे ना याचं, ते मला थोडंसं वियर्ड वाटलं आणि मला नाही आवडलं आहे. बट ओव्हरऑल चांगलं वाटलं मला फ्रेग्रन्सनी वगैरे. सो अंडर आर्म रोल ऑन हे सगळं मी आत्ता यूज केलं आहे. आणि त्याचबरोबर आपल्या स्किनची काळजी घेण्यासाठी अजून एक गोष्ट आपल्याला खूप इम्पॉर्टंट आहे, ती म्हणजे भरपूर पाणी प्यायचं आहे आणि हायड्रेट ठेवायचं आहे स्वतःला. कारण तुम्ही आत बॉडीमध्ये काय करताय, काय टाकताय, काय कन्झ्युम करताय, हे सगळ्यात महत्त्वाचं असतं कुठल्याही प्रोडक्टपेक्षा. त्यानंतर हे वाला लिप बाम, हे वाला लिप बाम जे ओठांना हायड्रेट ठेवतं आणि खूप कमी काळासाठी ठेवतं, त्यामुळे मला हे फारसं नाही आवडलेलं. बट स्टील तरी ते छान ब्रँडचं आहे आणि लावला तर इतका भारी असं भारी फील देतो. वाटलं गरज असेल तर तुम्ही यावरती कॉम्पॅक्ट लावू शकता, जर नाही लावलं तरीही चालेल. आणि मी कॉम्पॅक्ट अशा प्रकारे लावते की मग मला यावरती जर थोडंसं ब्लश लावायचं असेल वगैरे तर ते सगळं मी करू शकेन. मी रेडी झाले आता माझा हेक्टिक डे फेस करण्यासाठी. आणि तुम्ही नेहमी लक्षात ठेवा, आंघोळीनंतरचे ते 4 ते 5 मिनिट असतात ना, त्यामुळे आपल्या स्किनचं खूप जास्त नुकसान किंवा फायदा होणार असतो. त्यामुळे आंघोळीनंतर 5 मिनिटं प्लीज काढत जा स्वतःसाठी, स्वतःच्या स्किनसाठी. इवन तुम्ही फक्त अगदी 1 मिनिट जरी काढला, एका मिनिटामध्ये तुम्ही फटाफट बॉडी लोशन लावलं, फटाफट मॉइश्चराईज केलं स्वतःच्या स्किनला, फेसवरती फक्त SPF लावलं. कारण बघा, उठल्या उठल्या आपल्याला काय कामं असतात, गॅसजवळ जायचं, चहा बनवायचा, जेवण बनवायचं, नाश्त्याला वगैरे सगळं. तर त्यासाठी आपण गॅसजवळ जातो, गॅस लावतो, त्या फ्लेमने आपल्या स्किनला त्रास होत असतो, जो की आपल्याला कधीच लक्षात येत नाही. आणि त्याच वेळी आपल्या स्किनवरती जे पिगमेंटेशनचा त्रास असतो ना, इथे गालावरती वांग येणं हे वगैरे, ते सगळं सुरू होतं. आता ते जर तुम्हाला नको असेल तर मग हे सगळं तुम्हाला करावंच लागेल रोज, आणि तुम्ही करायला हवं. तर चला, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. कमेंट बॉक्समध्ये सांगा की तुम्हाला अजून कसले व्हिडिओज पाहायला आवडतील, म्हणजे मी तसे बनवू शकेल, तुमच्यासोबत शेअर करू शकेल. आणि लक्षात ठेवा, प्रत्येक व्हिडिओ जो मी शेअर करते तो माझ्या पर्सनल अनुभवातून शेअर करते. किंवा मग एखादा व्हिडिओ असेल त्याचा मला पर्सनल अनुभव घेता येत नसेल, त्यावेळी मी खूप जास्त त्यासाठी रिसर्च करते आणि योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका की समोरचा व्हिडिओ तुम्हाला कुठला पाहायचा आहे. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.